मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईतल्या जोगेश्वरी मतदारसंघात शिवसेना आणि उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले आहेत। जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकरांच्या मतदारसंघात हा संपूर्ण प्रकार घडलाय। शिवसेनेकडून वस्तूंचं वाटप होत असल्याचा आरोप करत उबाठा कार्यकर्ते भिडले। पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव हा मातोश्री क्लब बाहेर जमला होता। यावेळेस वायकरांच्या कार्यकर्त्यांनी गेटच्या आतून दगडफेक केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला, तर उबाठा कार्यकर्त्यांनी वाहनावर हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। या राड्या दरम्यान उबाठा उमेदवार जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळानर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। महिलांवर हल्ला करणं हेच का उबाठा शिवसेनेचे संस्कार, असा हल्लाबोल शीतल म्हात्रे यांनी केलाय। अर्वाच्य बोललं गेलं आणि त्यांना धक्काबुक्की केली। त्यांचे कपडे फाडले गेलेले आहेत, त्यांना अक्षरशः त्यांच्या हातापायाला नखं लागलेली आहेत, त्यांना धक्काबुक्की केलेली आहे। आणि त्याच्यानंतर त्या मुली जेव्हा आतमध्ये सांगायला गेल्या की हे असं असं बोलतायत आणि व्हिडिओ शूटिंग काढतायत, त्याच्यानंतर 200 ते 300 लोक घेऊन इथला जो उबाठाचा उमेदवार आहे, काय नाव आहे त्याचं, बाळानर, तो इथे आला आणि त्याच्यानंतर तो इथे उज्जत घालायला लागला। त्यांचे बायकरांच्या मुलगी जी गाडीतून जात होती तिच्या घरी, तिची गाडी फोडली गेली। त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत आमच्याकडे। त्यांच्या घरी बाईकवर त्यांच्या घरपर्यंत लोक गेली। काय चाललंय हे, कशासाठी हे चाललंय, तुम्ही घाबरलात का? आणि म्हणून एक महिला उमेदवार आहे इथे आणि या महिलांवर अशा पद्धतीने हल्ले करताय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांच्याकडून। सुष्मिता, उबाठा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेले आहेत, एकंदरीतच अपडेट काय? नक्कीच आपण बघतो की मातोश्री क्लब जवळ ही संपूर्ण घटना घडलेली पाहायला मिळते। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केलेली आहे। जोगेश्वरीमध्ये हा संपूर्ण राडा आपल्याला झालेला पाहायला मिळतो। एकूणच जे आरोप आणि ज्या चर्चा या दरम्यान पाहायला मिळालेल्या होत्या, त्यामध्ये पैशाचं वाटप, दारू वाटप, अशा अनेक गोष्टी ज्या अनधिकृतपणे सुरू होत्या। निवडणूक काळामध्ये अशा गोष्टी करण्यास बंदी असते, त्या सर्व गोष्टी होत असल्याने शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार बाळा यांना सुद्धा या अशा परिस्थितीमध्ये मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि रायडे असतानाही मातोश्री क्लबमधील रेस्टॉरंट आणि बारमध्ये 350 जणांचा जमाव असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक अर्थांनी ही जी घटना काळ घडलेली आहे ती महत्वाची आहे। आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार करण्यात आली आहे। पोलिसांकडनं सुद्धा सीसीटीव्ही फुटेजेस चेक करून संपूर्ण प्रकरणावरती कारवाई करण्यात येणार आहे, गुन्हे सुद्धा नोंदवले जाणार आहेत। नक्कीच सुष्मिता, नेमकी काय कारवाई होते, काय अपडेट येते जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणीची शक्यता आहे। ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर पार पडणार आहे। ज्यांनी मला कधीच मतदान केलं नाही असं जाहीरपणे सांगतात, त्यांनी मी कसं वागावं याचा जाब विचारण्याचा अधिकार त्यांना नाही। आणि ज्यांनी मला मतं दिली आहेत त्यांना विचारूनच मी निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलोय, असं म्हणत राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी चांगलंच खडसावलंय। भिवंडीत मंगळवारी असुद्दीन ओवैसींची सभा पार पडली। यावेळेस त्यांनी भाजपसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। मोदी आता सर्वत्र भाषणात सांगत आहेत, हम एक है तो सेफ है, आम्ही तर 10 वर्ष सुरक्षित नव्हतो का, अनेक है तो अखंड है, हे आमचं उत्तर आहे, असं ओवैसींनी म्हटलंय। अंबरनाथमध्ये मुस्लिम जमातनं शिवसेनेचे डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या अधिकृतरित्या पाठिंबा त्यांना जाहीर केला। मुस्लिम जमातच्या 13 पैकी 11 ट्रस्टींच्या सह्या असलेलं पत्र काढून त्यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय। कराड उत्तरमधील भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। विरोधकांनी लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये देणार असं सांगितलं, म्हणजे लबाडा घरचं जेवण, असा हल्लाबोल मनोज घोरपडे यांनी दिलाय। जुन्नरच्या देवराम लांडे यांना वंचितमधून उमेदवारी मिळाली आहे। देवराम लांडे गावोगावी फिरत मतदारांच्या भेटी घेत आहेत। प्रचारादरम्यान देवराम लांडेंनी शेतकऱ्यांना शेती कामातही मदत केली आहे। शहापूर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे। निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण 9 उमेदवार असले तरी यावेळेस पुन्हा दौलत दरोडा विरुद्ध
पांडुरंग बरोरा यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार संतोष अबगुल यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शिवसेनेचे योगेश कदम आणि ठाकरे गटाचे संजय कदम या दोघांवरही आपण भारी पडणार आणि विजयी होणार असा विश्वास संतोष अबगुल यांनी व्यक्त केला आहे. पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची गेल्या 2 दिवसापासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं. स्वतः उद्धव ठाकरे यांनी यावरून संताप व्यक्त केलाय. आता यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा थेट प्रत्युत्तर दिलं. भाजपकडून फडणवीसांच्या बॅगांची चेकिंग करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर थेट पोस्ट करून टीका करण्यात आली. जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते असा निशाणा भाजपनं विरोधकांना लगावलाय. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी झाली होती. त्याचा व्हिडिओ भाजपकडून पोस्ट करण्यात आला. यावेळेस भाजपकडून ठाकरेंना चांगलंच दिवसण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सुद्धा आपण गेल्या 3 वर्षात पाहिलं. एकतर्फी म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला, कायद्याचं उल्लंघन करून पूर्णपणे शिवसेना हा पक्ष चिन्ह हे बेकायदेशीरपणे फुटीर गटाच्या हातात दिलं आणि प्रत्येक बाबतीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग, त्या निवडणूक आयोगाच्या कारवाईवरती महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही. राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅगा तपासणं निवडणूक काळामध्ये हे काही चुकीचं असं आम्ही मानत नाही, पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदानप्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून नेतात का? हा साधा एक सेन्स आहे. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेने कशा प्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टरमधून ते वाहत होते हे आम्ही दाखवलंय. त्यावर कारवाई नाही, पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं, विमान आलं की त्याची झडती घ्यायची, हा जो खेळ आहे हा का लोकांना कळत नाही का? कळतो ना. पैसे पोचले लोकांचे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, गौतम अडाणी, लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत. अगदी पोलीस बंदोबस्तात पोचवलेले आहेत, पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत. तर या गाड्या कुठे थांबवल्या, त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही. हे जे आता म्हणतायत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू, गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची, करून दाखवा. गडकरींची गाडी तपासली नाही, आता हे दाखवायला करतात सगळं. हा सगळा खेळ आहे, हे सगळं चुकीचं आहे. पण आमचं त्याच्यावरती आक्षेपच नाही. आम्ही नियम आणि कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. पण ज्या पद्धतीनं ही अरेरावी सुरू आहे त्या अरेरावीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला. बस. काल मध्यंतरी जोगेश्वरीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा झाला. आपल्या पक्षात असं म्हणणं होतं की तिथे महिलांना वस्तूंचं वाटप केलं जात होतं. खरं आहे ते. दादर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंद देवरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर, तिथेही पैसे आणि महिलांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप, जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे. पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे. आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात, तेव्हा हा राडा होतो. निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल त्याने अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे. पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार नाही. आता सरकार आणि सत्ता आणि पोलीस त्यांचे आहेत. पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे 1 महिन्यानंतर या राज्यात सत्ता बदल होणार आहे. अंगातलं गेलं नाही म्हणून सरकार गेलं असं विश्वजित कदम म्हणते. आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं, मग मात्र अंगातलं गेलं नाही म्हणून ते सरकार गेलं. त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं. ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावेत
अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली. हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात. सांगली हे बेट नाही आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला अडाणी हजर होते ना. गौतम अडाणी अमित शहा होते या बैठकीत. देवेंद्र फडणवीस देखील होते. बरोबर ना. त्याच्यामुळे कोणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा नीट तपासलं पाहिजे. 2.5 वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली, पण गौतम अडाणीला हे सरकार नको होतं. ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबाडायचा आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला. हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता हे अजित पवार कबूल करतायत. यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का? तर संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. जिथे पैसे पोचवायचे तिथे पोहोचवले असं वक्तव्य संजय राऊत यांचं समोर आलंय. सत्ताधाऱ्यांकडून पैशाचं वाटप होतंय असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे.